Welcome, guys, to our sixth session of vocabulary. We are looking synonyms and meaning in Marathi of these words. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण अजून 20 शब्द बघणार आहोत, ज्याचे आपण सिनॉनिम्स बघणार आहोत आणि आपला मराठीमध्ये त्याचा अर्थ बघणार आहोत. मी पुन्हा पुन्हा सांगते विद्यार्थी मित्रांनो, की हे जे सेशन्स आहेत खूप युजफुल आहे तुम्हाला. सो तुम्ही हे रेग्युलर करा. ठीक आहे, मागचे 5 सेशन पण तुम्ही बघून घ्या. नक्कीच तुम्हाला याचा परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. आणि हे इतके चांगल्या पद्धतीने मी समजून सांगणार आहे, की हे तुम्हाला लक्षात राहीलच. ठीक आहे, विथ सिनोनिम्स. त्यामुळे तुम्हाला परीक्षेत याचा नक्की फायदा होणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या सेशनला. ठीक आहे, तर आजचं हे 6वं सेशन आहे आपलं. 1 मिनिट. आज आपण 20 शब्द बघणार आहोत. ओके, तर सर्वात आधी पहिला शब्द आपण बघणार आहोत ॲम्बिग्युअस. ओके, द व्हेरी फर्स्ट वर्ड इज ॲम्बिग्युअस. सो ॲम्बिग्युअसचा अर्थ काय होतो, की अस्पष्ट. म्हणजे सिनॉनिम्स काय बघू शकतो, वेग, अनक्लिअर, डिबेटेबल. ठीक आहे, म्हणजेच काय, खूप असं अनक्लिअर असलेलं, अस्पष्ट असलेलं, डिबेटेबल असलेलं. तर त्याचा एक्झाम्पल काय बघू शकतो, द क्वेश्चन वॉज ॲम्बिग्युअस. सो तो जो प्रश्न होता तो कसा होता, अस्पष्ट होता, न समजणार होता, अनक्लिअर होता. ठीक आहे, सो ॲम्बिग्युअस म्हणजेच व्हेग, अनक्लिअर. ओके, व्हेग, अनक्लिअर, डिबेटेबल. सो ॲम्बिग्युअस म्हणजेच अस्पष्ट, क्लिअर नसलेला. ओके, वळूया पुढच्या शब्दाकडे. सो सेकंड वर्ड इज आर्टिक्युलेट. सो आर्टिक्युलेट करणे म्हणजेच काय, किंवा आर्टिक्युलेट, सम पर्सन्स आर आर्टिक्युलेटिव्ह म्हणजेच कसे, काही व्यक्ती कसे असतात, स्पष्ट बोलणारे असते. आपल्या नातेवाईकांमध्ये म्हणा किंवा आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती असा असतो की तो खूप स्पष्ट बोलणारा असतो. तर सिनॉनिम्स बघूया, इलोकंट किंवा एक्सप्रेसिव्ह. तर आज आर्टिक्युलेटला आणखी सिनॉनिम्स काय आहे, तर इलोकंट किंवा एक्सप्रेसिव्ह. सो एक्झाम्पल बघूया, शी इज अन आर्टिक्युलेट स्पीकर. ओके, ती कशी स्पीकर आहे, एकदम स्पष्ट बोलणारी वक्ता आहे ती. बरोबर. आर्टिक्युलेट म्हणजे काय, इलेगंट, एक्सप्रेसिव्ह. सो इलेगंट हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने. तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे अर्थ. ओके, व्होकॅब्युलरीमध्ये तुम्हाला नक्कीच येणार आहे. हे सर्व जे वर्ड्स आहे ना, ते सर्व तुम्हाला बँकिंग एक्झाम किंवा एमपीएससी ग्रुप बी मध्ये कामाला येणार आहे. जिथे जिथे इंग्लिश सब्जेक्ट आहे तुम्हाला आणि व्होकॅब्युलरी आहे, तिथे सर्व ठिकाणी हे तुम्हाला युजफुल असणार आहे. ओके, पुढचा शब्द बघूया आपण, क्रेटिन. सो क्रेटिन म्हणजे काय, फूल, इडियट. आपण म्हणतो ना, मूर्खच आहे हा, वेडा आहे. सो क्रेटिन म्हणजे काय, मूर्ख. किंवा आपण त्याला मंकी सुद्धा म्हणतो. आपण म्हणतो ना, आपण बोलताना बोलतो, "ए, मसा माकडासारखा का करतोय?" ठीक आहे, म्हणजेच कसा आहे, तो क्रेटिन आहे, म्हणजे फूल, इडियट किंवा मूर्ख. सो एक्झाम्पल बघू शकतो, डोंट बी अ क्रेटिन. हे मूर्ख बनू नको किंवा मूर्खासारखं करू नको प्लीज. ओके, सो क्रेटिन म्हणजेच काय, फूल किंवा इडियट. सो द नेक्स्ट वर्ड इज डिलिजंट. आता मागचे सेशन जर तुम्ही नीट बघितले असेल, तर हा शब्द आपण ऑलरेडी बघितला आहे. म्हणजे मी काय करते विद्यार्थी मित्रांनो, इव्हन तुम्हाला रिव्हर्स करायची पण गरज नाहीये. एवढ्या वेळा शब्द आपण रिपीट करणार आहे, की तुम्हाला पक्के ते ध्यानात राहिले पाहिजे, लक्षात राहिले पाहिजे. ठीक आहे, सो डिलिजंट म्हणजेच काय, मेहनती, हार्ड वर्किंग, इंडस्ट्रियस. मागच्या सेशनमध्ये सुद्धा आपण हा शब्द बघितला होता. ओके, सो ही इज अ डिलिजंट वर्कर. सो एक्झाम्पल काय बघितलं, ही इज अ डिलिजंट वर्कर. तो कसा आहे, तो मेहनती कामगार आहे. बरोबर. सो हाऊ हाऊ इज ही इज डिलिजंट. ओके, सो द नेक्स्ट वर्ड इज एफिमेरल. ओके, एफिमेरल. सो द नेक्स्ट वर्ड इज एफिमेरल. एफिमेरल म्हणजेच काय, क्षणिक, एक क्षणभंगूर. ठीक आहे, क्षणिक किंवा क्षणभंगूर म्हणू शकतो आपण. काही गोष्टी कशा असतात, क्षणिक असतात किंवा क्षणभंगूर असतात. ओके, क्षणभंगूर असतात. त्याचं सिनॉनिम्स बघूया इंग्लिशमध्ये, टेम्पररी, फ्लिटिंग, ट्रान्झिएंट. ट्रान्झिएंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट शब्द आहे परीक्षेच्या दृष्टीने. फ्लिटिंग, ट्रान्झिएंट, टेम्पररी म्हणजेच काय, एफिमेरल. सो द एक्झाम्पल इज लाईफ इज एफिमेरल. लाईफ कशी आहे, क्षणभंगूर आहे, आपण काही सांगू शकत नाही. ठीक आहे, सो द नेक्स्ट वर्ड इज फास्टिडियस. फास्टिडियस. ओके, सो फास्टिडियस म्हणजे कसा, सावध असणारा. म्हणजे एक सिनॉनिम्स बघू शकतो, मेटिक्युलस, डिटेल ओरिएंटेड, पंक्च्युलियस. ओके, पंक्टिलियस. सो एखादा कसा असतो, की व्हेरी अटेंटिव्ह असतो, म्हणजे एकदम सावध असतो. ठीक आहे, अवेअर असतो अँड कन्सर्न अबाउट द ॲक्युरेसी अँड डिटेल. आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जॉब करतो, तेव्हा आपले मॅनेजर कसे असतात, व्हेरी अटेंटिव्ह असतात. कशासाठी, ॲक्युरेसी आणि डिटेल चेक करण्यासाठी. काहीतरी चूक झाली आपल्याकडून, त्यांचं लगेच लक्षात येतं. ते खूप कसे असतात, अटेंटिव्ह असतात. ठीक आहे, सो एक्झाम्पल बघूया, ही इज फास्टिडियस अबाउट हिज वर्क. म्हणजे तो त्याच्या कामाबद्दल खूप सावध आहे, म्हणजे तो एकदम अक्युरेसीनी आणि डिटेल ओरिएंटेड असं काम करतो. म्हणजेच सिनॉनिम्स पुन्हा एकदा बघूया, खूप इम्पॉर्टंट आहे, मेटिक्युलस, डिटेल ओरिएंटेड आणि पंक्च्युलियस. ओके, सो मूव्हिंग टू द नेक्स्ट वर्ड. So the next word is gregarious. Okay, what is mean by gregarious? So it means sociable, friendly, companionable. Okay,
म्हणजे कसा तो सोशिएबल आहे, फ्रेंडली आहे, म्हणजे लवकरात लवकर मिसळणारा, ओके, मिसळणारा. सो एक्झाम्पल काय, शी इज अ ग्रेगॅरियस पर्सन. ती कशी आहे, ग्रेगॅरियस म्हणजे कशी लवकर ती कोणत्याही सिच्युएशन मध्ये मिसळते. ओके. सो द नेक्स्ट वर्ड इज हॅकनेड. ओके, हॅकनेड. व्हॉट इज मीन बाय हॅकनेड? क्लिच्ड, ओव्हर युज्ड, ओव्हरडन, ओव्हरवर्क. एखादं बघा, आपण काही काही सारखं सारखं एकच जोक येतो, मग तो नंतर जोक हसण्यासारखा नाही राहत, तो कसा होऊन जातो, तो कंटाळवाणा होऊन जातो. म्हणजे कसा होऊन जातो, हॅकनेड होऊन जातो. आपण सारखं सारखं एक जोक सांगत राहिलो तर तो जोक कंटाळवाणा होतो, किंवा एखादं काम सारखं सारखं करत राहिलं तर आपण ते कामाबद्दल आपल्याला कंटाळा येतो. म्हणजेच काय, एक्झाम्पल, द जोक इज हॅकनेड. म्हणजे तो जोक कसा आहे, आता कंटाळवाणा झालाय, त्याचा सारखा सारखा ओव्हर यूज झालाय, त्यामुळे तो कसं झालाय, कंटाळवाणा झालाय. सर्व बाजूनी, सर्व दृष्टीने आपण त्याचे सिनॉनिम्स बघतोय विद्यार्थी मित्रांनो. कुठेही तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर तुम्हाला हे शब्द आला तर तुम्हाला नक्कीच क्लिक झालं पाहिजे. ओके. सो हॅकनेड म्हणजेच काय, कंटाळवाणे किंवा ओव्हर यूज, क्लिच, ओव्हरडन, ओव्हरवर्क. So next word is iconoclast. Okay, so now what is mean by iconoclast? So meaning synonyms बघूया. It is maverick, rebel or critic. आपण म्हणतो ना रिबेलियन, रिबेल झाले होते आपल्या देशामध्ये खूप आधी. म्हणजेच कसे, परंपराभंग करणारे. म्हणजे इंग्रजांचे आपल्यावर राज्य होते, बरोबर. त्या राज्याला न जुमानणारे कोण होते, ते रिबेलियन होते. आपल्याला खूप महान रिबेलियन माहित आहेत, बरोबर. प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नावं टाकाल, एखादे दोन एक्झाम्पल द्या रिबेलियनचे. ओके. चला आपण एक्झाम्पल बघूया. ही इज अन आयकोनोक्लास्ट इन पॉलिटिक्स. तो कसा आहे, तो परंपरा भंग करणारा आहे राजनीतीमध्ये. ठीक आहे. सो तो कसा आहे, आयकोनोक्लास्ट आहे, परंपरा भंग करणारा. ठीक आहे. म्हणजेच काय, मॅवेरिक, रिबेल, क्रिटिक. द नेक्स्ट वर्ड इज जार्गन. जार्गन म्हणजे असा एक शब्द की जो एखाद्या म्हणजे ग्रुप ग्रुप ग्रुपद्वारे वापरला जातो, जो बाकीच्यांना काही असा अंडरस्टँडेबल नसतो. म्हणजे एक पारिभाषिक शब्द असतो. ठीक आहे. बघूया त्याचे सिनोनिम आपण. टर्मिनॉलॉजी किंवा लार्वट. म्हणजे एखादी गोष्टी एखाद्या गोष्टीला टर्म असते, बरोबर. आता आपण म्हणतो सायन्समध्ये भरपूर टर्मिनॉलॉजी आहे. आता टर्मिनॉलॉजी जेव्हा आपण ते सायंटिफिक नेम बघतो, राईट, प्लांटचे सायंटिफिक नेम असतात. सपोज आता टायगरचं असतं, बरोबर, टायग्रिस, पॅन्थेरा टायग्रिस. सो तसंच टर्मिनॉलॉजी आहे ती सायंटिफिक आहे, ती बाकीच्या कॉमन मॅनला कळेल का? नाही कळणार. सो स्पेशल वर्ड्स ऑर एक्सप्रेशन्स यूज बाय अ प्रोफेशन ऑर अ ग्रुप दॅट आर डिफिकल्ट फॉर अदर्स टू अंडरस्टँड. समजलं असेल, बरोबर. एखादा पारिभाषिक शब्द जो कॉमन नाहीये असा, त्याला सिनोनिम्स काय, टर्मिनॉलॉजी, लार्गट. ओके. सो एक्झाम्पल बघूया. द जार्गन इज कन्फ्युजिंग. जो काही पारिभाषिक शब्द होता तो कसा आता कन्फ्युजन करणारा होता, जो की इझिली अंडरस्टँडेबल नव्हता. ठीक आहे. सो नेक्स्ट वर्ड बघूया. केटल. ओके. केटल सर्वांना माहितच असेल, किटली, बरोबर. चहाची किटली असते, एखादं भांड असतं. ठीक आहे. सिनॉनिम्स काय आहे, पॉट, वेसल, बॉयलर. ठीक आहे. सो द एक्झाम्पल बघूया. द केटल इज बॉइलिंग. केटल काय होत आहे, उकळत आहे. ठीक आहे. म्हणजे एखादं बॉयलर पण म्हणू शकतो आपण, म्हणजे ते भांड किंवा ते पॉट. ओके. सो नेक्स्ट वर्ड इज लॅबाईल. लॅबाईल. ओके. लॅबाईल किंवा लॅबाईल म्हणू शकतो. सो व्हॉट इज मीन बाय लॅबाईल? इट्स अ चेंजेबल, अनस्टेबल, अनप्रेडिक्टेबल, व्हेरिएबल. म्हणजेच कसा, बदलणारा, सातत्याने बदलत राहणारा, स्थिर नसणारा, कंटिन्युअसली बदलणारा. एक्झाम्पल काय आहे, द लॅबाईल सिच्युएशन इज वरिंग. तर बदलणारी सिच्युएशन कशी होती, काळजी करण्यासारखी होती. म्हणजेच काय, लॅबाईल होती. म्हणजे चेंजेबल, अनस्टेबल, अनप्रेडिक्टेबल आणि व्हेरिएबल. ओके. चला पुढचा शब्द बघूया. तर 13वा शब्द आहे आजचा, मॅग्नॅनिमस. आता तुम्ही जर नीट मागचे सेशन परत बघितले असेल तर आपण एक शब्द बघितला होता, जनरस किंवा नोबल. ओके. सो तो कसा, उदार, मोठे मन असलेला. म्हणजे तो कसा, मॅग्नॅनिमस आहे. म्हणजेच कसा आहे, जनरस आहे, नोबल आहे, ब्रॉड माइंडेड आहे, चॅरिटेबल आहे, बेनिफिसेंट आहे, बरोबर. कसा आहे तो, मोठं मन असलेला. रतन टाटा कसे होते, नोबेल होते. हाऊ ही वॉज, हाऊ द रतन टाटा वॉज जनरस, नोबल, मॅग्नॅनिमस. ओके. ब्रॉड माइंडेड, चॅरिटेबल, बेनिफिसेंट. ओके. सो एक्झाम्पल बघूया. ही इज अ मॅग्नॅनिमस पर्सन. ओके. तो कसा आहे, उदार मनाचा, मोठ्या मनाचा पर्सन आहे. म्हणजेच कसा आहे, मॅग्नॅनिमस आहे. तर नेक्स्ट वर्ड इज नेब्युलस. नाऊ मला सांगा, ही इमेज कशी आहे, तुम्हाला स्पष्ट दिसते का? नाही. म्हणजेच कशी आहे, अस्पष्ट आहे, अंधुक आहे, धुसर आहे. ओके. सो द सिनोनिम काय आहे नेब्युलसचे? वेग आहे, क्लाउडी आहे, अनक्लिअर आहे, ब्लरी आहे, हेझी आहे, इनडिस्टिंक्ट आहे. म्हणजे असे अंधुक आहेत, डिस्टिंक्ट नाही, क्लिअर करण्यासारखे नाहीये, अस्पष्ट आहे, अनक्लिअर आहे. ओके. तो एक्झाम्पल बघूया. द आयडिया इज नेब्युलस. म्हणजे ती आयडिया कशी आहे, अस्पष्ट आहे, अंधुक आहे, अशी युजफुल नाही, अनक्लिअर आहे. आयडिया अशी काही क्लिअर नाहीये. म्हणजेच काय, नेब्युलस आहे. द नेक्स्ट वर्ड इज ऑब्ट्युरेट.
आता हा सुद्धा शब्द आपण बघितलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे रिवाइज होणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल मागच्या सेशनमध्ये आपण एक शब्द बघितला होता स्टबन. ओके. कोणता शब्द बघितला होता? तर स्टबन किंवा ऑब्स्टिनेट. आठवलं ऑब्स्टिनेट? सर्वात पहिल्या सेशनमध्ये आय थिंक. तर ऑब्ड्युरेट म्हणजेच काय? हट्टी. हट्टी म्हणजे कसा? स्टबन, इनफ्लेक्झिबल, हेडस्ट्रॉंग. ओके. स्ट्रॉंग विल्ड. सॉरी, स्ट्रॉंग विल्ड. ओके. म्युलिश, ऑब्स्टिनेट, स्टबन म्हणजे कसा? हट्टी असलेला, जिद्दी. ओके. एक्झाम्पल काय आहे? ही इज ऑब्ड्युरेट अबाउट इट. तो कसा आहे? तो खूप हट्टी आहे एखाद्या गोष्टीबद्दल. ह्या गोष्टीबद्दल तो खूप कसा आहे? स्टबन आहे, हेड स्ट्रॉंग आहे. त्याचे स्ट्रॉंग विल आहे की ती गोष्ट त्याला करायचीच आहे. म्हणजेच काय? तो ऑब्ड्युरेट आहे. ओके. सो द नेक्स्ट वर्ड इज पेडॅन्टिक. व्हॉट इज मीन बाय पेडॅन्टिक? पेडॅन्टिक म्हणजे असं व्याकरण शुद्ध, तज्ञ, म्हणजे एकदम परफेक्शनिस्ट म्हणतो ना आपण. एखादा व्यक्ती खूप परफेक्शनिस्ट असतो एखाद्या बाबतीत, तसा तो. म्हणजेच कसा? पेडॅन्टिक. सिनॉनिम्स बघूया. फुसी, ओके, फसी, परफेक्शनिस्ट, स्क्रपलस, प्रिसाइज आणि एक्झॅक्ट. म्हणजे एकदम कसं तंतोतंत म्हणणं किंवा परफेक्शनिस्ट, स्क्रपलस. ओके. सो स्क्रपल्स हा शब्द खूप लक्षात इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने. फसी पण लक्षात ठेवायचा आहे. सर्वच खूप इम्पॉर्टंट आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचे आहे असे हे एकदम इम्पॉर्टंट वर्ड्स आहे. ही इज अ पेडॅन्टिक एडिटर. तो कसा एडिटर आहे? तो एकदम व्याकरण शुद्ध, तज्ञ एडिटर आहे. ओके. त्याला सगळं कसं प्रिसाईज आणि परफेक्ट लागतं. म्हणजेच काय? तो पेडॅन्टिक आहे, परफेक्शनिस्ट आहे, फसी आहे, स्क्रपलस आहे. ओके. सो द नेक्स्ट वर्ड इज क्वेरलस. क्वेरलस म्हणजेच कसा? कंप्लेनिंग, पॅटिश, पेट्युलंट. म्हणजे नेहमी भांडखोर, नेहमी चिडणारा, चिडचिड करणारा, चिडखोर, भांडकर, नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कंप्लेंट करणारा. ठीक आहे. म्हणजे कसा तो क्वेरलस आहे. शी इज एक्झाम्पल बघूया. शी इज क्वेरलस अबाउट एव्हरीथिंग. म्हणजे ती कशी प्रत्येक गोष्टीबाबत अशी नुसती कंप्लेंट करत असते किंवा सारखी भांडत असते प्रत्येक गोष्टीवरून. ठीक आहे. म्हणजेच कशी आहे ती? क्वेरलस आहे. तर नेक्स्ट वर्ड बघूया. रास्कली. ओके. रास्कली पिक्चरमध्ये आपण बघतोय रास्कल. ओके. सो रास्कल म्हणजे काय? मिस मिशिवस, ओके, रगिश, स्कॅम्प, डेविल, क्रुक्ड, विलॅनियस आणि किंवा आपण म्हणू शकतो बॅड. म्हणजेच कसा? खोडकर, आगाऊ मुलगा असतो ना एखादा, आगाऊ पोरग असतं बघा. ठीक आहे. आगाऊ, आगाऊ असा, आगाऊ. ओके. रास्कली म्हणजे कसा? खोडकर, आगाऊ, एकदम ऐकतच नाही असा. मिशिवस, रगिश, स्कॅम्प, डेविल, क्रुक्ड, विलॅनियस और बॅड. सो एक्झाम्पल बघूया. ही इज अ रास्कली किड. तो मुलगा कसा? ते ते बाळ कसं आहे? तो छोटा मुलगा कसा आहे? खूप आगाऊ आहे, खूप खोडकर आहे. बरोबर. तो नेक्स्ट वर्ड बघूया. सेम्पीटर्नल. सेम्पीटर्नल. ओके. व्हॉट इज मीन बाय सेम्पीटर्नल? इटर्नल, एव्हरलास्टिंग, शाश्वत, कायम राहणारा, अनंत. सूर्य कसा असतो? नेहमी शाश्वत आहे सूर्य, अनंत राहणार आहे. ठीक आहे. शाश्वत, इटर्नल, एव्हरलास्टिंग. एक्झाम्पल बघूया. द सेपी द सेम्पीटर्नल ब्युटी ऑफ नेचर. म्हणजे नेचरची ब्युटी कशी आहे? शाश्वत आहे, अनंत आहे, न संपणारी अशी ब्युटी आहे नेचरची. बरोबर. नेचर खूप सुंदर असतं. बरोबर. त्यानंतर लास्ट वर्ड बघूया. टॉर्टोस. ओके. टॉर्टियस. व्हॉट इज मीन बाय टॉर्टियस? इट्स मीन ट्विस्टिंग, कॉम्प्लिकेटेड, वाइंडिंग, कर्विंग, बेंडिंग. ओके. वळणावळणाचा किंवा पिवटलेला. ट्विस्टिंग, कॉम्प्लिकेटेड, वाइंडिंग, कर्विंग, बेंडिंग. एक्झाम्पल बघूया. द टॉर्टियस पाथ लेड टू द टॉप. म्हणजे असं वळणावळणाचा जो रस्ता होता, त्या वळणावळच्या रस्त्याने आपण कसं टॉपला पोहोचलो. म्हणजे टॉप येण्यासाठी वळणावळणाच्या रस्त्याने आपण गेलो. बघू शकतो घाटामध्ये किंवा डोंगरामध्ये एखादा रस्ता असेल, तो कसा असतो? टॉर्टियस असतो. आता आपण जेव्हा काही प्रवास करू, आपल्याला शब्द लक्षात ठेवायचा आहे. वळणावळणाचा रस्ता आला, घाट आला, आपण काय म्हणू? अरे किती टॉर्टियस पाथ आहे हा, किती टॉर्टियस रस्ता आहे. बरोबर. राहील लक्षात? ओके. चला एकदा पटकन रिवाइज करूया ॲज युजल. म्हणजे तुम्हाला एकदम लक्षात राहील आणि खूप इम्पॉर्टंट आहे. आणि थँक्यू, तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला. ओके. सो आता हे सेशन नंबर 6 आहे. आपण 20 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स बघतोय, त्याचे सिनोनिम सोबत आणि मराठी मीनिंग सोबत. ओके. सो बूस्ट युअर व्होकॅब्युलरी फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. सो फर्स्ट वर्ड होता ॲम्बिग्युअस. ॲम्बिग्युअस म्हणजेच काय? व्हेग, अनक्लिअर, डिबेटेबल. ठीक आहे. म्हणजेच काय? अस्पष्ट, अनक्लिअर असा. एक्झाम्पल काय पाहिलं होतं? द क्वेश्चन वॉज ॲम्बिग्युअस. द क्वेश्चन कसा होता? एकदम अस्पष्ट होता, न कळणारा होता.
द नेक्स्ट वर्ड इज आर्टिक्युलेट. आर्टिक्युलेट म्हणजे कसा स्पष्ट बोलणारा. ओके, सिनोनिम काय आहे? इलेगंट आणि एक्सप्रेसिव्ह. मग एक्झाम्पल काय बघितलं होतं? शी इज अन आर्टिक्युलेट स्पीकर. ती कशी स्पीकर आहे? एकदम स्पष्ट बोलणारी स्पीकर आहे. नेक्स्ट वर्ड बघितलं तर क्रेटिन. व्हॉट इज मीन बाय क्रेटिन? आपल्याला माहित नसतो हा शब्द. आपल्याला जनरली फूल, इडियट हे माहित असतं, बरोबर? सो क्रेटिन म्हणजे सुद्धा मूर्ख किंवा बावळट म्हणू शकतो. फूल, इडियट. ओके. सो द एक्झाम्पल काय बघितलं होतं? डोंट बी अ क्रेटिन. ए प्लीज मूर्ख बनू नको. ओके, मूर्खासारखं करू नको प्लीज. सो द नेक्स्ट वर्ड इज डिलिजंट. हा शब्द दोनदा रिपीट झालेला आहे. डिलिजंट म्हणजे मेहनती, हार्ड वर्किंग, इंडस्ट्रियस. सो एक्झाम्पल काय बघितलं होतं? ही इज अ डिलिजंट वर्कर. तो कसा वर्कर आहे? खूप मेहनती वर्कर आहे, बरोबर? एकदम कष्टाळू आहे. ठीक आहे, हार्ड वर्किंग आहे, इंडस्ट्रियस आहे. तर पाचवा शब्द बघितला होता आपण, एफिमेरल. ओके, एफिमेरल म्हणजे काय? टेम्पररी, फ्लिटिंग, ट्रान्झियंट. ओके, तसं कसं आहे? क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. सो लाईफ इज एफिमेरल. आयुष्य हे कसं आहे? क्षणभंगूर आहे. हे कायम राहणार आहे का? नाही. ठीक आहे, म्हणजेच कसं आहे? एफिमेरल आहे. फास्टिडियस. फास्टिडियस म्हणजे प्रत्येक बाबतीत सावध असणारा, एकदम अवेअर असणारा. ठीक आहे, म्हणजेच कसा? मेटिक्युलस, डिटेल ओरिएंटेड आणि पंक्च्युलियस. सो फास्टिडियस म्हणजे कसं? सावध असणारा. एखादा व्यक्ती कसा असतो? व्हेरी अटेंटिव्ह टू, म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल व्हेरी अटेंटिव्ह अँड कन्सर्न अबाउट द ॲक्युरेसी अँड डिटेल. ओके, ॲक्युरेसी अँड डिटेलबद्दल एकदम तो कसा अटेंटिव्ह असणारा. एक्झाम्पल काय बघितलं होतं? ही इज फास्टिडियस अबाउट हिज वर्क. तो त्याच्या कामाबद्दल कसा आहे? एकदम अटेंटिव्ह आहे, एकदम सावध आहे आणि तो पूर्ण ॲक्युरेसी आणि डिटेलनी काम करतो. पुढचा शब्द बघितला होता ग्रेगरियस, सातवा शब्द. तर त्याचा शब्द सॉरी मेनिंग बघितलं होतं, खूप मिळून मिसळून राहणारा. ठीक आहे, मिसळणारा, प्रत्येक गोष्टीत मिसळणारा. सो सिनोनिम काय बघितलं होतं आपण? सोशिएबल आहे, खूप असं समाजात वावरणारा आहे, फ्रेंडली आहे खूप. ठीक आहे, कंपॅनियनेबल आहे, म्हणजे कोणाचा पण तो कंपॅनियन होऊ शकतो, म्हणजे कसा? मित्र किंवा फ्रेंड होऊ शकतो. ठीक आहे, एक्झाम्पल काय बघितलं तर शी इज अ ग्रेगरियस पर्सन. ती कशी आहे? खूप मिसळणारी आहे, त्याच्यामुळे ती खूप फ्रेंडली आहे आणि समाजात खूप अशी सर्वांशी ओळखीची आहे, मिसळणारी, मिळून मिसळून वागणारी अशी आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट शब्द बघितला होता हॅकेंड. आता हॅकेंड म्हणजे कसं? आता काही काही शब्द बघा, लहानपणी आपण काही पण जोक मारायचो. ठीक आहे, तर ते जोक आता कसे आपल्याला वाटतात? कंटाळवाणी वाटतं, कारण आपण ते इतके यूज केले, ओव्हर यूज केले, ते क्लिच झालेत, ओव्हरडन झालेत, ओव्हरवर्क झाले. ठीक आहे, सो आपल्याला कसं? ते कंटाळा वाटतं. एखादं काम सारखं सारखं करतं. ठीक आहे, ओव्हरवर्क केलं, त्याच्यामुळे आपल्याला ते काय होतं? कंटाळा येतो. एक्झाम्पल काय बघितलं होतं आपण? द जोक इज हॅकेंड. सो तो जोक कसा आहे? आता कंटाळवाणा झालाय. एखादा जोक सांगता का जो खूप आता कंटाळवाणा वाटतो, पण लहानपणी आपण खूप हसायचो त्यावर? हं, सांगताय? ठीक आहे, मला आठवल्यावर मी सांगते. ओके, वळूया पुढच्या शब्दाकडे. तर नेक्स्ट वर्ड आहे 9वा, आयकोनोक्लास्ट. ठीक आहे, आयकोनोक्लास्ट म्हणजे कसा? परंपरा भंग करणारा, रेबेलियन. ओके, हे पण तुम्हाला मी सांगितलं होतं, तुम्ही नक्की आठवण ठेवा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सम रेबेलियन्सचे नावं टाकायचे आहेत. ठीक आहे, मॅवेरिक, क्रिटिक. ओके, परंपरा भंग करणारा असा तो. एक्झाम्पल काय आहे? ही इज अन आयकोनोक्लास्ट इन पॉलिटिक्स. तो कसा? पॉलिटिक्समध्ये काहीतरी बदल घडवणारा आहे, परंपरा भंग करणारा आहे, जे पारंपरिक चालत आले कंटाळवाणं ते काहीतरी चेंज करणारा असा तो आहे. ठीक आहे, म्हणजे कसा आहे? तो आयकोनोक्लास्ट आहे. ओके, नेक्स्ट वर्ड आपण बघितलं होतं जार्गन. व्हॉट इज मीन बाय जार्गन? एखादी संज्ञा, संज्ञा. ठीक आहे, पारिभाषिक शब्द. आता संज्ञा म्हणू शकतो आपण याला. एक मिनिट. एखादी संज्ञा असते, बरोबर? टेक्निकली म्हणजे टेक्निकल जे सब्जेक्ट असतात त्यामध्ये जनरली हे संज्ञा वापरतात. ओके, संज्ञा. जनरली सायन्समध्ये तुम्ही बघता काही काही टर्मिनॉलॉजी असे असतात की जे कॉमन मॅनला लक्षात येत नाही. ठीक आहे, सो त्याचं काय आपण म्हणू शकतो? एक स्पेशल वर्ड्स. ओके, स्पेशल वर्ड्स और एक्सप्रेशन्स यूज बाय अ प्रोफेशन और ग्रुप दॅट आर डिफिकल्ट फॉर अदर्स टू अंडरस्टँड. म्हणजे सपोज एखादा कॉमर्सवाला स्टुडंट आहे, त्या कॉमर्सच्या सिलेबसमध्ये एखादी टर्म असेल, समजा डेप्रिसिएशन असेल, तर ते त्यालाच जास्त अंडरस्टँडेबल असते. एखादा आर्ट्सचा स्टुडंट किंवा दुसऱ्या जे वेगळ्या शिक्षण घेतलेले आहे त्यांना ते काही समजणार नाही, ते की काय असेल, डिफिकल्ट असेल त्यांना अंडरस्टँडिंग करण्यासाठी. तर सिनोनिम्स काय बघितले होते आपण? टर्मिनॉलॉजी किंवा लार्गट. ओके, एक्झाम्पल काय बघितलं तर द जार्गन इज कन्फ्युजिंग. ते जार्गन कसं आहे किंवा ती संज्ञा किंवा तो पारिभाषिक शब्द कसा आहे? खूप कन्फ्युजिंग आहे, आपल्याला काही समजत नाही. ओके, सो नेक्स्ट वर्ड बघितलं होतं आपण केटल. केटल म्हणजे काय? केटली किंवा एखादं भांड. ठीक आहे, ज्यामध्ये आपण पाणी किंवा कोणती गोष्ट आपण बॉईल करू शकतो. ठीक आहे, पॉट, वेसल और बॉयलर. अंडरस्टँड? वेसल और बॉयलर. एक्झाम्पल काय भेटेल? केटल इज बॉइलिंग. ओके, केटल इज बॉइलिंग. ओके, केटल इज बॉइलिंग. ओके, नेक्स्ट वर्ड बघूया आता आपण. लाबियल, लाबाईल, सॉरी, लॅबियल और लाबाईल.
सो व्हॉट इज मीन बाय लॅबल? बदलणारा, चेंजेबल, ओके, अनस्टेबल. मी तुम्हाला सांगितलं होतं कसं सातत्याने बदलत असणारा किंवा अनप्रेडिक्टेबल. जसं काही प्रेडिक्ट करू नाही शकत काय नेक्स्ट टाइम काय होईल काय नाही. ठीक आहे, म्हणजेच कसं बदलणार आहे. मग एक्झाम्पल काय बघितलं होतं? द लॅबल सिच्युएशन इज वरिंग. सतत बदलणारी जी परिस्थिती होती ती कशी होती? काळजीपूर्वक होती. तर काय शब्द बघितला आपण? लॅबाईल, ओके, चेंजेबल, अनस्टेबल. एक मिनिट. म्हणजे कसा चेंजेबल, अनस्टेबल, सतत बदलणारा. द लॅबल सिच्युएशन इज वरिंग. तर बदलणारी परिस्थिती काय होती? काळजी करण्यासारखी होती. नेक्स्ट वर्ड बघूया, मॅग्नॅनिमस. मॅग्नॅनिमस म्हणजेच आपण बघितलं तर जनरस, नोबल, ब्रॉड माइंडेड, चॅरिटेबल, बेनिफिशंट. ओके, उदार असलेला, मोठे मन असलेला असा तो मॅग्नॅनिमस. सो एक्झाम्पल काय बघितलं तर ही इज अ मॅग्नॅनिमस पर्सन. तो कसा आहे? खूप उदार पर्सन आहे, खूप मोठा पर्सन आहे, खूप चांगला पर्सन आहे. ओके. सो द नेक्स्ट वर्ड इज नेब्युलस. नेब्युलस म्हणजे काय? अंधुक, अस्पष्ट, ओके, धुसर. म्हणजे काय? आता ही स्क्रीन सॉरी इमेज जशी आहे अंधुक आहे, काही समजत नाहीये तशी. नेब्युलस म्हणजे काय? व्हेग, क्लाउडी, अनक्लिअर, ब्लरी, हेझी किंवा इंडिस्टिंक्ट. अजून आपण काय म्हणू शकतो? फॉगी आहे, बरोबर. म्हणजे काय असं दिसत नाही, फॉगमध्ये आपल्याला अस्पष्ट अंधुक दिसतं. ठीक आहे. एक्झाम्पल काय? द आयडिया इज नेब्युलस. सो ती आयडिया कशी आहे? खूप अस्पष्ट आहे किंवा अंधुक आहे, एवढी काही इफिशियंट नाहीये. ठीक आहे. वळूया पुढच्या शब्दाकडे. द नेक्स्ट वर्ड इज ऑब्ड्युरेट. ओके, ऑब्ड्युरेट. ऑब्ड्युरेट म्हणजे काय? स्टबन, इनफ्लेक्झिबल, हेडस्ट्रॉंग, ओके, स्ट्रॉंग विल, म्युलिश, ऑब्स्टिनेट. खूप इम्पॉर्टंट शब्द आहे, खूप इम्पॉर्टंट. तुम्हाला या सर्व लेक्चरचा खूप फायदा होणार आहे. प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे. ऑब्ड्युरेट म्हणजेच काय? हट्टी. ऑब्ड्युरेट म्हणजे काय? हट्टी. ठीक आहे. सो एक्झाम्पल काय बघितलं तर ही इज ऑब्ड्युरेट अबाउट इट. तो त्याबद्दल कसा आहे? खूप हट्टी आहे, खूप स्टबन आहे, खूप स्ट्रॉंग विल आहे. ठीक आहे, ऑब्ड्युरेट आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट वर्ड इज पेडॅन्टिक. पेडॅन्टिक काय बघितलं होतं आपण? पेडॅन्टिक म्हणजे एकदम तज्ञ, व्याकरण शुद्ध, ज्याला खूप असं परफेक्शन लागतं असा तो. ठीक आहे. पेडॅन्टिकचं सिनोनिम्स काय आहे? फसी, परफेक्शनिस्ट, स्क्रपलस आणि प्रिसाईज. ठीक आहे. परफेक्शनिस्ट, स्क्रपलस, प्रिसाईज, ओके, एक्झॅक्ट असं लागणारा असा तो. एक्झाम्पल काय होतं? ही इज अ पेडॅन्टिक एडिटर. तो कसा आहे? खूप एकदम व्याकरण शुद्ध तज्ञ एडिटर आहे. ठीक आहे. एकदम चुका न करता तो एकदम परफेक्टली काम करतो. ओके. सो द नेक्स्ट वर्ड इज क्वेरलस. क्वेरलस म्हणजे काय? सदानकदा नेहमी भांडत राहणे, कंप्लेंट करत राहणे प्रत्येक गोष्टीबद्दल. म्हणजेच कसं? पेटिश. ठीक आहे. म्हणजेच कसं? पेट्युलंट. म्हणजे एखादी व्यक्ती कायम चिडखोर असते, भांडखोर असते, प्रत्येक गोष्टीबद्दल सारखं काही ना काही कंप्लेंट करत असते. ठीक आहे. एक्झाम्पल काय बघितलं होतं? शी इज क्वेरलस अबाउट एव्हरीथिंग. काही काही लेडीज असताना कधी ना सारख्या सारख्या भांडत असतात. प्रत्येक गोष्टीत त्यांना काही ना काही कंप्लेंट काढायची असते. अशा म्हणून त्या क्वेरलस आहे. द नेक्स्ट वर्ड इज रास्कली. रास्कली म्हणजे आपण टीव्हीत भरपूर वेळा हा शब्द ऐकलेला आहे. म्हणजेच कसा? खोडकर, आगाऊ असा. ठीक आहे. खोडकर किंवा आगाऊ. तर सिनोनिम्स काय आहे त्याचे? मिशिवस, रगिश, स्कॅम, डेव्हिल, क्रुकड, विलॅनियस किंवा बॅड. एखादा लहान पोरगा कसा असतो? ही इज अ रास्कली किड. एक्झाम्पल बघितलं होतं. तो कसा आहे? खूप आगाऊ आणि खूप खोडकर मुलगा आहे. बरोबर. सो द लास्ट टू वर्ड्स आपण बघूया. ओके. सेम्पिटर्नल. सो सेम्पिटर्नल म्हणजे काय? इटर्नल, एव्हर लास्टिंग, लॉंग लास्टिंग. ठीक आहे. इव्हर्नल, लॉंग लास्टिंग. सेम्पिटर्नल म्हणजे शाश्वत, शाश्वत, अनंत. ओके. एक्झाम्पल काय बघितलं होतं आपण? द सेम्पिटर्नल ब्युटी ऑफ नेचर. म्हणजे नेचरची ब्युटी कशी आहे? एकदम शाश्वत आहे, अनंत आहे, चिरकाळ टिकणारी आहे. ओके. सो नेक्स्ट वर्ड होता शेवटचा शब्द आजच्या सेशनचा, तो म्हणजे टॉर्टियस. टॉर्टियस म्हणजे काय? वळणावळणाचा, पिळवटलेला, बरोबर. ट्विस्टिंग, कॉम्प्लिकेटेड. ठीक आहे. घाटातले रस्ते कसे असतात? खूप कॉम्प्लिकेटेड असतात, बरोबर. वाइंडिंग, कंटिन्युअसली असे गोल गोल असतात डोंगराभोवती, बरोबर. कर्विंग असतात, खूप सारे कर्व्स असतात, बेंडिंग असतात. ठीक आहे. म्हणजेच कसे रस्ते असतात? ते टॉर्टियस असतात. एक्झाम्पल काय म्हटलं? द टॉर्टियस पाथ लेड टू द टॉप. जेव्हा वळणाच्या रस्त्याने आपण टॉपला पोहोचलो, एकदम वरती पोहोचलो. तुम्हाला मी लक्षात ठेवण्याचे ट्रिक सुद्धा सांगितले आहे. विद्यार्थी मित्रांनो, असे आपण हे 20 शब्द आज बघितले आहे. तुम्हाला तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल किंवा हे शिकवणं आवडत असेल आणि तुम्हाला युजफुल होत असेल एक्झाममध्ये, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. आणि तुम्हाला याचा नक्कीच खरंच खूप फायदा होणार आहे. ओके. सो थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब फॉर मोर व्होकॅब्युलरी व्हिडिओज. ओके. बाय. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक यू.